उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला दुर्गा सप्तशतीचे रोज 2-2 अध्याय कसे वाचावे, त्याचे नियम काय आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। नवरात्रीमध्ये खूप जणांनी सेवा केली, दुर्गा सप्तशती पाठ वाचला, न घाबरता न भीता। खूप जणांना दुर्गा सप्तशती पाठ वाचन करताना अडखळले, खूप जणांना 3 तास लागले, 4 तास लागले, काही जणांना 1 तास लागला, काही जणांना 1.5 तास लागला। पण दुर्गा सप्तशती फक्त नवरात्रीमध्येच वाचायची का? तुम्ही 365 दिवस दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, देवी आईचं पाठ करू शकता। नुसतं दुर्गा सप्तशती नुसतं वाचून नुसतं बोट नाही फिरवायची आपल्याला। दुर्गा सप्तशतीमध्ये टोटल ओवी आहे 700 ओव्या, ह्या माहिती आपल्याला असणं महत्वाचं आहे। दुर्गा सप्तशतीमध्ये 700 ओव्या आहेत। दुर्गा सप्तशतीमध्ये 3 चरित्र आहे, प्रथम चरित्र, मध्यम चरित्र, तृतीय चरित्र, उत्तर चरित्र। दुर्गा सप्तशतीमध्ये चंडमुंड वध असेल, देवीचे महात्मा असेल, देवीला कोणी कोणी शस्त्र पुरवले, देवी आईने 9 दिवस कसं युद्ध खेळलं, ह्या सगळ्या गोष्टी त्या दुर्गा सप्तशती मातामध्ये आहे। म्हणजे देव पण घाबरत होते, विचार करा। चंडमुंडांना देव घाबरायचे, शेवटी देवीला अवतार घ्यावा लागला। हे सगळं दुर्गा सप्तशतीमध्ये आहे। हे दुर्गा सप्तशती आपल्याला रोज 2-2 अध्याय तुम्ही वाचू शकता का? वाचू शकता। 365 दिवस, आता नवरात्री दसऱ्यापासून चालू करून द्या संकल्प, रोज दुर्गा सप्तशतीचे रोज 2-2 अध्याय वाचायचे। 13 अध्याय आहे, फक्त 1 ते 13 अध्याय आपण रोज 2-2 अध्याय जर वाचले, किंवा ज्यांना वेळ असेल त्यांनी पूर्ण दुर्गा सप्तशती वाचू शकता आपल्या इच्छेनुसार। असं नाहीये की रोज 2-2 अध्याय क्रमशः जर घेतले रोज, म्हणजे आज 1 आणि 2 अध्याय घेतले, परवा मग 3 आणि 4 असे क्रमशः जर तुम्ही रोज 2-2 अध्याय जर घेतले तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ होऊन जाईल। आपल्याला पाठ नाही करायची, कधी लक्षात ठेवा। व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान असेल, गुरुक्षेत्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, कोणतीही गोष्ट तुम्हाला पाठ जरी असली तरी पण पुस्तक आपल्या हाताखाली घ्यायचं। तसंच दुर्गा सप्तशती पाठ रोज 2-2 वाचताना पण पाठ ठेवा, त्याच्यावरती पीस ठेवा, त्याच्यावरती दुर्गा सप्तशती ठेवायची। रोज 2-2 अध्याय वाचण्यासाठी कोणतेही नियम नाही, पण नॉनव्हेज खायचं नाही, दारू बिरू प्यायची नाही। जे माणसं पण तुम्ही सेवा करू शकता, पण नॉनव्हेज खायचं नाही, व्यसन करायचे नाही। जो व्यक्ती रोज 2-2 दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचत असेल ना, त्यांच्या शरीराभोवती एक प्रकारचं वलय निर्माण होतं, एक शक्ती निर्माण होते। खूप जणांना 9 दिवसामध्ये एक एनर्जी वाटली असेल बघा, 9 दिवसामध्ये एक प्रकारची ताकद वाटली असेल तुम्हाला। अरे स्वतः देवी आई, आपण म्हणतो ना उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी, एवढी ताकद आहे। नुसता जय जयकार घेतल्याने एवढी ताकद आहे, तर विचार करा। रोज 2-2 अध्याय वाचायचे असेल तर सकाळच्या वेळेस 2-2 अध्याय वाचावे। हातामध्ये पुस्तक घेऊन वाचायचे नाही, नुसते बोट फिरवायचे नाही, तोंडातल्या तोंडात मनामध्ये वाचायचं नाही, मोठ्याने दुर्गा सप्तशतीचे अध्याय वाचावे। रोज 2-2 अध्याय वाचण्यासाठी तुम्ही डायरेक्ट 2-2 अध्याय वाचायला चालू करू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याला। त्याच्यासोबत नवार्णव मंत्र पण घेऊ शकता। महाराजांची एक माळ किंवा नवार्णव मंत्र असेल, 5-5, 10-10 मिनिटं जप घ्यावा आणि नंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ आहे ते रोज वाचायला चालू करावे। रोज वाचण्यासाठी दुसरे कोणतेही नियम नाहीये। तुम्ही म्हणणार दादा रोज वाचायचे आम्हाला, पण आम्हाला बाहेर गावी जायचं, जाऊ शकता, आपल्या घरी आपण वाचावं। या रोज वाचण्यामध्ये जर कोणाला मासिक धर्म आला, 5-6 दिवस वाचन बंद करा, जिथून बंद झालं तिथून परत वाचायला सुरू करा। महिला असेल, मुले असेल, पुरुष असेल, सगळे जण दुर्गा सप्तशतीचे रोज 2-2 अध्याय वाचावे।
काय होतं माहिती का, नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतात. पण काय होतं, आपण मोठ्याने वाचतो, स्पीड मध्ये वाचतो, आपल्याला लवकर संपवायचं असतं. खूप जण 1 तासामध्ये 1.5 तासामध्ये संपवायचंय, नुसतं वाचायचं. पण ह्या दुर्गा सप्तशतीच्या 700 ओव्या ह्या मंत्र सिद्ध आहे. मंत्र आहे त्याच्यामध्ये सगळे, हे मंत्र सिद्ध आहे. आणि जो व्यक्ती रोज हळू आवाजामध्ये, हळू स्वरामध्ये, एका तालामध्ये, एका लयामध्ये जर रोज 2-2 अध्याय तुम्ही जर वाचले ना, तर तुम्हाला कुलदेवतेची सेवा म्हणजे कुलदेवतेचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. खूप मोठी सेवा आहे. पण असं नाही, धरसोड नाही करायची. म्हणजे मग एकदा चालू केलं आपण रोज 2 अध्याय, मग काही दिवसानंतर बंद करून टाकलं. जेव्हा तुम्ही कोणतीही सेवा करणार, ती सेवा कमीत कमी 6 महिने किंवा 1 वर्ष तरी ठेवायला पाहिजे. 6 महिन्यात 1 वर्ष, या 2 मध्ये. काही काही सेवेकरी आहेत ताई, ते रोज दुर्गा सप्तशतीचा पूर्ण एक पाठ वाचता. पूर्ण एक, विचार करा. ते म्हणते दादा देवी आई आमच्याकडून करून घेते. पूर्ण एक पाठ वाचायला त्यांना कमीत कमी 2 तास लागतात. त्यांना पूर्ण पाठ झालेलं आहे ते. चंडमुंड वध असेल, प्रथम अध्याय, मध्यम चरित्र, उत्तर चरित्र, सगळं पाठ झालं त्यांना. बसल्या बसल्या ते दुर्गा सप्तशती वाचता. पण अहंकार ठेवायचा नाही. लक्षात ठेवा, अहंकार विरहित राहायला पाहिजे आपण. चांगदेवांना 1400 वर्षांचं तप होतं चांगदेवांचं. तरी पण ते ज्ञानेश्वर माऊली समोर म्हटले की माझं 1400 वर्ष तप केलेलं मी काहीच नाही म्हणे, शून्य आहे, सगळं वाया गेलं म्हणे. कारण का, गर्व अहंकार झाला. ज्ञानेश्वर माऊलींना नाही झाला कधीच. ते सगळ्यांमध्ये देव बघायचे, पण चांगदेवांनी नाही. ते म्हणे मी 1400 वर्ष तप केलं, पण माऊली तुमच्या समोर हे सगळं शून्य आहे आणि शून्यच आहे. म्हणून कधीही आपल्या सेवेचा गर्व अहंकार करायचा नाही. आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरू नये लोकात, काही गरज नाही. तुम्ही करता तुमच्यासाठी करता, आपण करतो आपल्यासाठी करतो. आपण जेव्हा रोज जेवण करतो, आपण आपलं करतो ना, तसंच सेवा आहे. रोज 2-2 अध्याय त्या सेवेकरीने रोज केले ना, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमक आली. तुम्हाला कुठेही ब्युटी पार्लर जायची गरज नाही, कुठेही मेकअप करायची गरज नाही. जी त्यांच्या पूर्ण अंगावर एक प्रकारचे वलय आलं, बोलण्यामध्ये एक प्रकारची ताकद आली, वाच्यामध्ये एक प्रकारची शक्ती आली. ते जे बोलत होते ते खरं उलाळ. मुक्ताईंचा पण एक अनुभव तसाच आहे ना. चांगदेवांचे जे शिष्य होते त्यांनी काय केलं, चांगदेवांचे शिष्य होते त्यांनी एका त्यांच्या ज्ञानेश्वर माऊलींचा एक अभंग म्हटल्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांची वाचा बंद करून टाकली. मंत्राने काही करता येत. चांगदेवांच्या शिष्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या एका भक्तांची भक्त स्तोत्र म्हटल्यामुळे त्यांची वाचा बंद केली. मग ते आले मुक्ताईंकडं. मुक्ताईंना म्हटले की मुक्ताई माझी वाचा बंद करून, मला बोलता येत नव्हतं, काही नाही. मुक्ताईंनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि वाचा परत दिली. म्हणजे आपल्याला जी ताकद असते किंवा जी आपल्याला आपण की सेवा करतो, काही करतो, दुसऱ्यांना शाप तळतळाट हे कधीही करायचं नाही. तुमची केलेली सगळी सेवा आहे ती सगळी जाते. दुसऱ्यांना वाईट बोलायचं नाही, दुसऱ्यांना काही नाही, आणि तुमच्याकडे ताकद आलेली असते. तुम्ही जर रोज 1 अध्याय पूर्ण पाठ करत असाल किंवा रोज 2-2 अध्याय वाचत असाल, रोज हळूहळू तळे साचे त्याप्रमाणे करतो ना, त्याप्रमाणे म्हणता ना, तसंच आहे. तुम्ही 6 महिने 1 वर्ष जर रोज 2-2 अध्याय वाचले तर तुमचे किती दुर्गा सप्तशतीचे पाठ होतील विचार करा. अगणित. नवार्णव मंत्राचं पण तसंच आहे, गायत्री मंत्राचं पण तसंच आहे. गायत्री मंत्राचा पण एक अनुभव असाच आहे. मी का बरं सांगतोय, निरूपण करतोय मी, का बरं सांगतोय. गायत्री मंत्रामध्ये पण एक होता, एक ब्राह्मण होता. तो काय करायचा, तो त्याचा धर्म आहे तो धर्म विसरला, आणि तो धर्म विसरल्यामुळे काय झालं, त्याच्याकडे संपत्ती नाही, काही नाही. तो अक्षरशः भीक मागू लागला. विचार करा, ब्राह्मण भीक मागू लागला. त्याला भीक पण कोणी देत नव्हतं. मग एकदा
अकबर असेल, बिरबल असेल, ते जात होते. ते बघितलं, अरे हे ब्राह्मण आहे, भीक मागताय म्हणे. कस काय? मग अकबराने त्यांना विचारलं की तुम्ही काय करता म्हणे, तुम्ही ब्राह्मण आहात, मग असं का बरं भीक मागताय? मग ते म्हणे काम करा, माझ्या काहीच नाही म्हणे, मला काहीच येत नाही, काही नाही. मग अकबराने सांगितलं तुम्हाला काय येतं म्हणे? ते म्हणे मला गायत्री मंत्र येतो म्हणे. ठीक आहे म्हणे, गायत्री मंत्र येतो ना तुम्हाला, मग किती माळी करणार म्हणे तुम्ही? ते म्हणे मी रोज 10 माळी करणार. मग तुम्हाला रोजचा किती खर्च आहे म्हणे? मग तुम्हाला रोजचा जेवढा खर्च असेल तेवढे जे सुवर्ण मुद्रा आहे, तुम्ही जेवढ्या माळी करणार ना तेवढा तुम्हाला मी सुवर्ण मुद्रा देईल, असं अकबराने त्या गरीब ब्राह्मणाला सांगितलं. मग तो म्हणे एकच काम करा, तुम्ही फक्त जप करत बसा म्हणे गायत्री मंत्राचं. तो म्हणे ठीक आहे, माझं घर कसं चालेल? तुमचं सगळं घर, अकबर म्हणे की मी तुमचं सगळं घर चालवतो म्हणे. तुम्हाला किती सुवर्ण मुद्रा लागतात? 50, 50, 100 एवढा देतो म्हणे. मग तरी त्यांच्या अकबराने बिरबलाला सांगितलं आणि त्याच्या शिपायाला सांगितलं, यांना रोज तुम्ही जेवढा यांनी जप केला तेवढं त्यांना सुवर्ण मुद्रा ते देत जा म्हणे. ब्राह्मण खुश झाला. ब्राह्मण जप करायला बसला. तो रोज 11 माळी, 21 माळी, 51 माळी, 100 माळी तो करू लागला. रोज तेच काम, सकाळी उठायचं, जपमाळ करत बसायचं. कारण की दिवसभर तरी केल्यानंतर काय झालं की दिवसभर जप केला, संध्याकाळचे राजाचे सैनिक यायचे, त्याला ते 100 सुवर्ण मुद्रा द्यायचे. मग तो रोज जसं जसं जप करू लागला तसं तसं जप करता 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 असे 6 महिने गेले, वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं. मग ते गेल्यानंतर काय झालं, एका ठिकाणी तो जो ब्राह्मण आहे, अकबर बिरबल एकदा चालले होते. मग जात असताना त्यांना त्या ब्राह्मणाच्या शेजारी खूप जण दिसले बसलेले. त्या ब्राह्मणाला वाचा सिद्धी प्राप्त झाली. वाचा सिद्ध म्हणजे जे बोलेल ते होणार. अकबराने पण त्यांचे नमस्कार केले, ते बिरबलाने नमस्कार केले. मग बिरबलाने अकबराला विचारलं की तुम्ही तो जो महाराज होते, तुम्ही त्यांच्या पाया पडल्या, त्यांना ओळखलं का? तो म्हणे नाही. ते तेच महाराज म्हणे की ज्यांनी तुम्ही ते जे भीक मागत होते म्हणे, ब्राह्मण होते म्हणे, ते भीक मागत होते, पण आज बघा म्हणे त्यांच्याकडे किती लाखोनी लोक त्यांच्या समोर बसलेले म्हणे. अकबराला चमत्कार वाटलं. कसं काय म्हणे? ते म्हटले की हे मंत्राच्या मुळे ब्राह्मणाने मंत्र म्हटले, मंत्र हे ब्राह्मणाच्या अधीन आहे. विचार करा. त्याच्यामुळे त्यांची जी मती आहे ती पूर्ण पलटली ब्राह्मणाची. कारण की त्यांना मंत्राची गायत्री मंत्रामुळे एवढी ताकद निर्माण झाली की ते जे बोलेल ते खरं होऊ लागलं. म्हणून त्यांनी अकबरकडून पैसे घेणं पण बंद केले आणि त्यांना कसलीही गरज लागली नाही. म्हणून कोणताही मंत्र, ह्या गोष्टीतून मला सांगायचं काय आहे की तुम्ही कोणतीही सेवा करणार ना तर ती अखंड करा, मध्ये सोडू नका. आणि तुम्ही एक कोणतीही सेवा केली, समजा गुरुचैत्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, देवीची सेवा, खंडोबाची सेवा, कोणतीही सेवा, नामस्मरण सेवा, जप लयची सेवा, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, कोणतीही सेवा तुम्ही करत असाल ती अखंडपणे करा, त्याचं फळ तुम्हाला भेटत असतं. गायत्री मंत्रामध्ये पण खूप ताकद आहे. एक प्रकारचं तेज येतं माणसाला, एक प्रकारची एनर्जी येते, वाचा सिद्धी प्राप्त होती. तुम्ही जे बोलाल ते होत असतं. सोपं नाही ते. म्हणून प्रत्येकाने काय करायचं, 2-2 अध्याय प्रत्येकाने वाचावे. त्याला कोणतेही नियम नाही. नॉन व्हेज, दारू बिरू अशा काही गोष्टी करायचे नाही. ते 2-2 अध्याय सकाळी वाचावे. तुम्हाला काही वृद्धी सुतक पडलं त्या दिवशी बंद करायचे. कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही. 1-2 दिवस राहिलं विसरलं तरी चालल, परत वाचायला सुरुवात करायची. वाचताना मोठ्याने वाचावं. आपली केलेली सेवा कोणाला सांगायची नाही आणि मन शांत ठेवून तुम्ही जर केलं तर तुम्हाला 365 दिवस तुम्ही जर वाचलं ना, नवरात्रीमध्ये तुम्हाला वाचायला जड जाणार नाही, तुम्हाला सोपं वाटेल. नवरात्रीमध्ये तुम्ही जर यावेळी 14 दुर्गा सप्तशती पाठ केले असेल तर तुम्ही पुढच्या नवरात्रीला तुम्ही 21 असेल, 51 असेल, 108 असेल तेवढे दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्ही करू शकता. तेवढी ताकद देवी आई तुम्हाला देत असते. याप्रमाणे प्रत्येकाने सेवा करावी. झालेली सेवा मी देवी आई चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.